नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज तारीख आहे 8 डिसेंबर 2024 आणि आज वार आहे रविवार. आणि आत्ता आपल्याला आत्ता म्हणण्यापेक्षा कालच आपल्याला मॅडमचा फोन आला होता तळेगावच्या, जे की पर्सनल ट्रिपसाठी त्यांना मुंबईला न्यायचं आहे. आणि आत्ता आपण निघालो त्यांना पिक करण्यासाठी. त्यांनी 1चा टाईम सांगितला आहे आणि आत्ता वाजले तर 12:32 झालेत. आणि देऊच्या CNG पंपावर आहोत आपण. आता CNG भरून घेऊयात आणि जाऊयात कस्टमरला पिक करण्यासाठी आणि भेटूयात मुंबईमध्ये. आणि CNG कुठं परत म्हणजे पुढमाला वगैरे थांबलं तर भेटूयात, नाहीतर मग मुंबईमध्ये भेटता येईल आपल्याला. आपला आजचा दिवस जे जाणार आहे 4-4:30पर्यंत तिथं पोहोचायचं आहे आपल्याला आणि 7-7:30 वाजता तिथून परत रिटर्न निघायचं आहे. म्हणजे संध्याकाळी 10-10:30 वाजतील आपल्याला, 10:30-11 वाजता संध्याकाळी परत यायला. असा आजचा डिटेल राहणार आहे. आपल्या आजची जी जर्नी राहणार आहे अशी राहणार आहे. आणि आत्ता आपल्या गाडीमध्ये आहेत फक्त 5 गाड्या. फक्त म्हणण्यापेक्षा 5 गाड्या CNG आहेत, फक्त नाही म्हणायच्या. हे 5 गाड्या CNG राहिल्यात गाडीमध्ये. तरी पण आता मुंबईला चाललो तर आपण म्हणलं तर इथं एकदा भरून घ्यावं. नाही आता कुठं थांबलं पुढं म्हणलं तर ठीक आहे, नाही थांबलं तर मग डायरेक्ट आपण कस्टमरच्या ड्रॉप लोकेशनला थांबू आणि त्यांनाच मग पिक करायचं तिथून 7-7:30 वाजता. आणि संध्याकाळी 10:30-11पर्यंत आपण परत घरी जाऊ. आणि आपण तळेगावपर्यंत चाललो तर आत्ता MT. आणि कसं पण आपल्याला 15 किलोमीटर तर कसं बी आपण दररोज जातोच MT तर निगडीच्या साईडला, तळवड्याच्या साईडला घरून. त्यामुळं मग आत्ता बी जाण्यात काय हरकत नाही, म्हणून ते ट्रिप आपण ॲक्सेप्ट केलं. म्हणजे ड्रायव्हरला कस्टमरला आपण हो करली की आपले ते रेग्युलर जे कस्टमर आहेत आणि ते रेट पण चांगला देतात आपल्याला, त्यामुळं. पुढं मला थांबलोत आपण. कस्टमर गेलं नाश्ता वगैरे करायला, आपण पण करून आला आहे. आता थांबा म्हणलं गाडीपाशी साठी थांबलो आहे. हे इकडं बस स्टॉप आहे शिवनेरीचं, शिवशाही समोर. आणि आपण इकडं गाडी पार्क केली. तिकडं पलीकडच्या साईडला एक्सप्रेस वे. कस्टमरला जस्ट आता इथं आपण सोडलं आहे निळकंठ पाम ठाणे. आणि त्या सोसायटीचीच पार्किंग आहे विजिटर्ससाठी. तर आपण इथं पार्क केली आता गाडी. टायरचा प्रॉब्लेम झाला होता या ठिकाणी. जी पंक्चर खूप मोठे निघाले आणि थोडंसं टोपवरी आली, म्हणजे टायर थोडंसं खराब झाले. आणि काल रात्री आपण पंक्चर काढलं होतं आणि पंक्चर काढून परत आपण स्टेपनी चेंज केली. स्टेपनीची पण हवा कमी आहे म्हणून स्टेपनी पण चेंज केली आणि परत ते टायर टाकलं आपण जे आपलं गाडीचं होतं ते पहिलं. आणि रात्री गाडी आपली बंद पडली होती, म्हणजे बॅटरी डाऊन झाली होती, बारक्या चालवत होता. त्याने इंडिकेटर बराच वेळ चालू ठेवले आणि आपली गाडी पंक्चर झाली होती काल संध्याकाळी. तर त्या ठिकाणी पण आपण भरपूर वेळ गाडी चालू ठेवली होती इंडिकेटर. त्यामुळं पूर्ण बॅटरी डाऊन झाल्यामुळं काल रात्री बंद पडली होती. तासभर गाडी थांबली जागेवर. आणि गाडी जागेवर थांबली होती 1 तासभर, तर आपल्याला काही कळालं नाही काय झालं गाडीला. मग एक अनोळखी दादा झाले आपल्या इथलेच होते, आपण जिथं राहतो तिथलेच. तर त्यांची म्हणजे ते आले स्वतः आणि ढकलून गाडी चालू करण्याचा प्रयत्न केला त्यांनी पण. आम्ही पण भरपूर केला होता त्याच्या अगोदर, पण आपल्याला काय गाडी झाली नव्हती चालू. आणि त्यांच्यानी पण ते ढकलून काय झाली नाही गाडी चालू. कारण मग त्याची गाडी होती क्रेटा गाडी, नवीनच गाडी होती. त्या दादानी बरंच फॅमिलीसोबत असून सुद्धा आपल्याला मदत केली होती. त्या दादाचे खूप खूप आभार केले आपण तेव्हा. आणि या व्हिडिओमध्ये पण त्यांचे आभार मानतो की अनोळखी असताना जे आपल्याला मदत करतात ते आपल्याला त्या टाईमला वाटतात देवासारखे. योग आला तर आपण पण तशी मदत करण्याचा प्रयत्न करू कोणाला, ठीक आहे. आणि त्यांची गाडी नवीन होती, त्यांच्याकडं वायर होतं आणि ते केबल त्यांच्या बॅटरीला आणि आपल्या बॅटरीला जे त्यांनी कनेक्शन करून आपल्याला गाडी चालू करून दिली. चांगलं वाटलं. आणि आपण भविष्यात अशा कधी योग आला कोणासोबत मदत करण्याचं तर आपण नक्कीच करू.
ठीक आहे. आणि कस्टमरला जस्ट आपण जर सोडून थांबलो, बघूयात किती वाजता कस्टमर परत निघत आहेत. आता वाजलेत 4:20 झालेत आपण इथं. आणि मध्येच आपण फूड मॉलला पण थांबलो आणि 4 गाड्या संपल्यात, 4-5 गाड्या संपल्यात CNGच्या. इथं पोहोचायला आपल्याला 122 किलोमीटर अंतर होतं घरापासून. आणि ठीक आहे, बघूयात आता परत कधी निघतो आपण. जाते वेळेस आपल्याला खोपोलीला पण थांबायचे थोडं, त्यांच्या पाहुण्यांच्या इथे जायचं कस्टमरच्या, म्हणजे त्यांना थांबायचं तिथे, आपल्याला नाही जायचं. ठीक आहे. आपण जे आता चहा आणि बिस्किट खाल्लं आहे त्याचे फक्त 10 रुपये घेतले. आणि इकडं खाणंपिणं स्वस्त आहे मुंबईला, आपल्या पुण्यापेक्षा तर, आणि कुठल्याही आपल्या इकडच्यापेक्षा म्हणजे पुण्यापेक्षा तर स्वस्तच आहे. पण ते चहा आणि बिस्किट खाल्लं मी तर फक्त 10 रुपये घेतले. आणि हे जर आपल्या इथं खाल्लं असतं 20 ते 25 रुपये घेतले असते. 10 रुपयाचं बिस्किट आणि 10चा चहा कुठेही पुण्यामध्ये कुठे घेतलं तर तेवढंच, म्हणजे मोस्टली तेवढंच असतं. पण इथं 5 रुपये चहा, 5 रुपये बिस्किट, एक नंबर आहे. मस्त स्वस्तमध्ये मस्त आपल्याकडे. आपली जी स्टेपनी आहे, हवा भरली होती फुल आपण रात्री पण. आणि रात्री आपण गाडीला हे टायर लावलं होतं, सकाळी परत हे काढून ते लावलं टायर गाडीचं परत. स्टेपनी ही आहे आपली. आणि त्यानंतर मग आता आपण ह्याच्यावर आलो, काढून घेऊ आधी. टायर काढून घेऊ, पंक्चर काढून घेऊ, म्हणजे निवांत कसं आपलं टेन्शन नाही राहणार. ते टायर आधीच थोडंसं फाटलं आहे थोडंसं, म्हणजे काय थोडंसं ते काढू, जास्त त्याचं जे पंक्चर आहे मोठं झालं होतं, त्यामुळे त्याला प्रॉब्लेम येतो. तर आता आपण म्हणजे तयारीत असायला पाहिजे आधीच, म्हणजे काही असण्याच्या आधीच आहोत आपण मुंबईला. काही झालं कुठं आढळण्यामध्ये तर खूप अवघड व्हायचं. त्यासाठी मग आपण हे स्टेपनीचं पंक्चर काढून घेऊ तिथं. आत्ता आपण आहोत खोपोलीमध्ये आणि आत्ता वाजलेत संध्याकाळचे 10:52 झालेले आहेत. आपण मुंबईमधून निघालो 9 वाजता. आपल्याला 1 तास 40 मिनटं लागले तिथं पोहोचायला खोपोलीमध्ये. आणि जस्ट आता पाहुण्याचे इथे गेलेत कस्टमर, इथे त्यांना एक भेटायचं होते. 15-20 मिनटं त्यांनी सांगितले, वेळ लागणार आपल्याला इथं पण. ठीक आहे, तर आपण त्यांची वाट बघूयात. तर मित्रांनो, आपण आता आहोत तळेगावमध्ये आणि जस्ट कस्टमरला आपण इथं ड्रॉप केले तळेगावमध्ये. आणि आता वाजलेत रात्रीचे 12:49 झालेत. आणि आता आपण निघालो घराकडं. डिवाईस वगैरे कुठलं ऑन नाही करणार, काय नाही करणार, सरळ घरी जाणार. ठीक आहे, बाकी काय नाही विशेष. काय तेवढं कलेक्शन झालं आहे बऱ्यापैकी. 3700 रुपये घेतलेत आपण. टोटल तसे 4200 रुपये कलेक्शन केले कस्टमरकडून. सकाळी आपण 12 वाजल्यापासून संध्याकाळी 1 वाजल्यापर्यंत आपलं असं त्यांच्यासोबतचं झालं आहे समजा. आणि त्याच्यामध्ये आपण 4200 रुपये कलेक्शन केले. आणि काय म्हणजे आपल्याला जाते वेळेस फक्त 2.5-3 तास लागले होते. आणि येते वेळेस थोडासा जास्त वेळ लागला तिथं, कारण थांबलो आपण खोपोलीमध्ये अर्धा-पाऊण तास, त्यामुळं थोडा लेट झाला. बाकी काही विषय नाही. आणि तिथं निघायचं होतं आपल्याला 7 वाजता, तिथून निघलो आपण 9 वाजता. त्याच्यानं पण एवढा लेट झाला, नाही तर लवकरच पोहोचलो असलो. तरी बी 500 रुपये आपल्याला कस्टमरने एक्स्ट्रा दिलेत लेट आणि तिकडे गेलोत म्हणून आपण खोपोलीला. ठीक आहे, तर असं चांगली गोष्ट झालेली आहे आपल्यासोबत आज. काय तेवढं बिझनेस लोकलमध्ये एवढं झालं नसतं आपलं 12 तासामध्ये. पण ते काय लोकलचं काय कधी होतो कधी होत नाही, लोकलचं काय सांगता येत नाही. बिझनेस चांगल्या ट्रिप जर पडल्या 2-4 दिवसामध्ये तर अख्ख्या दिवसाची कमाई निघून जाईल. आणि ट्रिप जर पडल्या नाही छोट्या आणि ट्रॉफिकच्या ट्रिप जर पडल्या तर अख्खा दिवस बी काम केलं 15 घंटे जरी
तरी 4,000 रुपये व्हायचे नाही. मग अशा प्रकारे आपलं झालं आज बऱ्यापैकी. कस्टमर आपले रेग्युलरचे आहेत. ठीक आहे, आपण भेटूयात आता घरी. आणि आपला CNG संपला आहे कामशेतच्या इथं आल्यानंतर, म्हणजे पूर्ण झिरो झाला आहे, एकही गाडी नाही आहे. आणि कामशेतपासून आता इथपर्यंत आपल्याला देऊफाट्यापर्यंत बघावं लागेल देऊफाट्याला चालू आहे का नाही CNG. आणि इथपर्यंत आपण पेट्रोलवरती आलो. तशी पेट्रोल होते आपल्याकडे 4 गाड्या, आत्ता झाल्या 3. आणि आता आपण इंदोरी इथे, इंदोरी गावाच्या जवळ आहे ब्रिजवरती चाललो होतो आपण. तिकडे देऊफाट्याकडं तिथे CNG पंप आहे, तिथे भेटतो CNG. पण आता संध्याकाळचा भेटतो का नाही भेटतो ते बघावं लागत. बघूयात जाते वेळेस काय भेटला तर ठीक आहे, नाही भेटला तर मग आपण सकाळीच भरावं लागेल आपल्याला. मोस्टली तर इकडचे आपल्या चाकणच्या साईडचे सगळे CNG पंप्स, सगळं म्हणण्यापेक्षा ह्या चाकण तळेगाव रोडचे CNG पंप्स हे सगळे लवकरच बंद होतात. तर मित्रांनो तर आपण पोहोचलोत घरी. आणि आता टाईम झाला आहे 1:22 झालेत. CNG काही भेटला नाही आपल्याला कुठेही. आपण बजाज कंपनीच्या बाजूला पण बघला, तिथं पण नव्हता. आणि HP चौकात आपल्या देऊ फाट्याला तळेगाव चाकण रोडच्या त्या पण नव्हता. म्हणजे असं CNG पण बंद होते, दोन्ही पण CNG पंप संध्याकाळी चालू होतं इकडचे त्यामुळं. आणि आपल्या गाडीमध्ये आता 2 गाड्या पेट्रोल पंपाच्या आहेत, पेट्रोलच्या आहेत. आणि CNG काहीच नाही आहे. सकाळी उठल्या आधी आपल्याला CNG भरून घ्यावं लागणार आहे. ठीक आहे, तर मग अशा प्रकारे आपण या ब्लॉगला इथं सेंड करूयात आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.